सॉरी फोन आला होता मला मम्मीचा माझ्या. हां, आता मी काय बोलत होते, हे बघा कसे केस पडत आहेत. हे बघा, दिसत असतील तुम्हाला. माझ्या घरी केस गळण्याची प्रॉब्लेम कुणाला नाही, ना जेनेटिक आहे. खूप केस ही गोष्ट जी थोडीशी गळतात ती सगळ्यांचीच गळतात, बट माझ्या बाबतीमध्ये ही गोष्ट औषधांमुळे आहे. कारण का मला ही गोष्ट समजते, कारण माझ्या घरी खूप सारी माझ्या बहिणी आहेत ज्याची केस अजूनही उत्तम आहे, व्यवस्थित आहे. काही कोणते डॉक्टर हे बोलत नाही की हां याच्यामुळे हे होतं किंवा त्याच्यामुळे ते होतं, पण हे होतं, हे फॅक्ट आहे की आपले केस गळतात तर गळतात. त्यामुळे त्याच्याबद्दल काही बोलून फायदा नाही आहे. हे एक टाईपचं साईड इफेक्ट आहे जे आपल्या केसामध्ये होतं. मे बी हे सगळ्याच औषधांमुळे होत असेल, मला माहिती नाही, पण माझी जी औषधं चालू मी त्याच्याचबद्दल बोलू शकते, बाकी मला माहिती नाही. बट हा एक मोठा हे आहे, कारण का माझी केस खूप जास्त मोठी आणि खूप जास्त हेवी होती आणि आता ही खूप जास्त पातळ झाली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मला थोडं इमोशनल झाल्यामुळे बोलायला जमलं नव्हतं व्यवस्थित, म्हणून यावेळेस न इमोशनल होता गोष्टी बोललेल्या बऱ्या. रडायचं असं काही नाही आहे की आपल्याला रडायलाच यायला पाहिजे, पण काही लोक खूप जास्त इमोशनल होतात. हा सुद्धा डिप्रेशनचा एक पार्टच आहे, इमोशनल होणं. आता हा बघा, हे जे माझे केस आहेत त्यामध्ये तुम्हाला वाईट प्रकार दिसत, हा वाईट जे आहेत हे वाईट झालेत. हे बघा, ही जेवढे वाईट केस आली आहेत इकडे थोडी थोडी, ती फक्त आणि फक्त औषधांमुळे आहेत. हा औषधाचा साईड इफेक्ट आहे. त्यामुळे जितकी औषधं आपण खातो त्याचा इफेक्ट तर आपल्याला बॉडीवर, वेटवर, केसांवर, स्किनवर सुद्धा बघायला भेटतो. तर त्याशिवाय तुम्ही एज 35-40 अशा एजमध्ये आहात तर नक्की जास्त होणार. केस जी जातात ती जातातच खूप सारी, त्याचं काही करू नाही शकत. तरी पण ऑइलिंग वगैरे मी करते. हे जे पण आहे ते किती वाईट केस. जेव्हा की माझी आईचं एज भरपूर पण झालं होतं ना, तेव्हा पण तिला वाईट हेअर एवढ्या लवकर नाही. ते पण बोलतो ना जेनेटिक आमच्या घरी वाईट हेअर किंवा हे हां बॉडीचं आहे, कारण का आमच्या घरी सगळे हेल्दी आहे. मी हेल्दी होती, पर हेल्दी असणं म्हणजे नॉर्मल हेल्दी, पर ही जाड हेल्दी जे झाली आहे मी फॅटमुळे, जे पण आहे ते औषधांमुळे झालं आहे. तर ती गोष्ट अलग आहे, ही गोष्ट अलग आहे. नॉर्मल आपण जेनेटिक जे असतो ते वेगळी गोष्ट असते, ज्याची जेनेटिक होतं आणि ह्याच्यामुळे मी आणखीन जास्त जाड झाली आहे. तर मला असं वाटतं की त्यामुळे ही गोष्ट माझ्यात जास्त आहे, कारण का मी अशी जरी दिसली तरी पण हे खूप जास्त आहे. त्याच्याप्रमाणे आपल्याला आपले जे पण कपडे असतात किंवा आता कपडे भेटतात त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे, पण बोलतो ना खूप प्रॉब्लेम होतो कपड्यांसाठी भेटायला किंवा बसायला, उठायला, चढायला, फिरायला. ह्या गोष्टी तर वेटमुळे खूप जास्त होतात. मला असं वाटतं ना की आपण जरी एक्सरसाइज केली रिझल्ट भेटतो नो डाऊट, पण आपली बॉडी तेवढी हे असली पाहिजे, सक्षम असली पाहिजे. कारण का जसं माझं आहे, मी खूप थकून जाते लवकर, माझी एनर्जी खूप कमी आहे बॉडीमध्ये, तर मी एवढी एक्सरसाइज नाही करू शकत ना. चालू शकते, चालते अर्धा तास जरी मी चालते
तरी पण मला भरपूर त्याचा फायदा होत नाही. मला वर्कआउट वगैरे खूप हार्ड करायला पाहिजे आणि मी एजच्या आता आहे मी 34च्या आसपास. 34 बोलला तर खूप जास्त मी हे आहे एजच्या हिशोबाने मी जास्त एक्सरसाइज जरी केली तरी मी खूप लवकर दमते, कारण का त्यावेळेस आपण खूप जास्त वीक होऊन जातो. तर ह्या गोष्टी होतात. मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला एन्झायटी होते, सगळ्यात पहिला तर तुम्ही होते तेव्हा आपल्याला पण समजत नाही का झाली आहे, कशाने झाली आहे, कोणती गोष्ट आपल्याला म्हणजे आपण काय ऐकलं किंवा अशी कोणती गोष्ट झाली जी आपल्या डोक्यात बसली आहे आणि ती गोष्ट पण आपल्याला टार्गेट करू शकते. आपल्याला खूप जास्त गरम असेल, हॉट फ्लॅशेस वगैरे होतो, त्यामुळे पण आपल्याला एन्झायटी फील होऊ शकते. जरा काही लोक लवकर मॅनेज करतात, काही लोकांना पॅनिक अटॅक येईपर्यंत त्या लोकांना खूप जास्त त्रास होतो. मला असं वाटतं की डॉक्टर एक पिल्स देतात SOS म्हणून, पण कधी कधी खूप जास्त जेव्हा होते ना तेव्हा ते पिल्स पण खरं काही कामात येत नाही. आणि हां, मेन अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही गेलात जिथे खूप जास्त लाईट आहे, डार्क लाईट, चमचम करणारी लाईट, त्याच्याने पण तुमची एन्झायटी टार्गेट होऊ शकते. जास्त गर्दी, जिथे खूप जास्त लोक आहे, खूप म्युझिक वाजतोय किंवा काय, अशा ठिकाणी पण तुम्ही गेलात का तुम्हाला खूप जास्त एन्झायटी फील होऊ शकते. त्याला आपण मे बी सोशल एन्झायटी वगैरे पण बोलतो, पण हे होतं, हा एक त्याचा प्रकार आहे. त्यामुळे तुम्ही आता माझ्या घरी पण बघितलात तर जास्त लाईट नाही चालू आहे, जी ह्याची हॉलची लाईट आहे तीच, कारण का मला पण जास्त लाईट जर मी लावली तर म्हणजे डोळ्यांना त्रास होतो की म्हणजे मला एन्झायटी होते, म्हणजे हात हे जे आहे ते शेक व्हायला लागतात. तर या सगळ्या गोष्टी कॉमन आहे. या गोष्टी म्हणजे ह्याच्यामध्ये जर तुम्हाला करायचं असेल तर पहिली गोष्ट तर मेडिसिनच आहे. दुसरी गोष्ट तर आपल्याला स्वतःवरती काम करायचं बोललं तर मी तुम्हाला वॉक करायला, चालायला, जास्तीत जास्त डाएटमध्ये पण खूप गोष्टी, जसं कॉफी, कॅफेन चालत नाही. एनर्जी ड्रिंक्स पण म्हणजे मला तरी अवॉइड करायला सांगितलं डॉक्टरनी, तेही चालत नाही. एनर्जीनी पण त्याच्यामध्ये पण कॅफिन हा कोणत्याही गोष्टीमध्ये असेल तर चालत नाही. चहा चालेल पण कॅफिनवाल्या गोष्टी चालत नाही, कारण का तो पण एन्झायटीला डायरेक्ट अटॅक करतो. मला असं वाटतं की त्या सगळ्या गोष्टी आपण अवॉइड केल्या पाहिजे. आणि आपल्याला पण कधी कधी समजतं आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींनी होतं नाही होत, तर ती गोष्ट आपल्याला अवॉइड केली पाहिजे. बस अजून काय, मला जसं जसं या गोष्टीवर आठवेल मी तसं तसं व्हिडिओ बनवत जाईल. प्लीज फक्त हा व्हिडिओ मी ह्याच्यासाठी बनवते की ज्याला पण एन्झायटी आहे त्याला समजलं पाहिजे की त्याच्यासोबत काय होतं आहे. कधी कधी आपलं काय होतं माहिती आहे का, आपल्याला समजतच नाही. जेव्हा मी समजत होती नव्याने, तेव्हा माझ्यासोबत जे झालं आहे मी तुम्हाला ते शेअर करते. मला असं वाटतं की मी सगळ्या डॉक्टरकडे, ऑलमोस्ट मला वाटतं सगळ्या डॉक्टरांकडे मी फिरली आहे. MBBSपासून सगळ्या, ॲसिडिटीच्या स्पेशल डॉक्टरपासून सगळ्या सगळ्या रिपोर्ट्स माझ्या आल्यात. मेडिकलच्या जेवढे आहेत ना, हार्मोन्स हे ते सगळे रिपोर्ट. पण बोलतात ना, ह्याचा रिपोर्ट नसतो. तर ते आपल्याला स्वतःला, कारण का जेव्हा आपल्याला समजत नाही ना आपल्याला काय होतं आहे, तेव्हा आपण मग मी काय केलं, स्वतःचे सिम्पटम्स सर्च करायला लागली आणि तेव्हा जाऊन मी कुठेतरी हा सोल्युशन काढला की बहुतेक मला एन्झायटी, डिप्रेशन असा हा प्रकार असू शकतो. कारण का मी ऐकला आपण काय, आपल्याला जोपर्यंत होत नाही आपल्याला कळत नाही ती गोष्ट. म्हणून मी हा व्हिडिओ बनतो, ज्याला नसेल माहिती ना त्याला माहिती पडेल की का असं होतं. म्हणजे कधी कधी आपल्या लाईफमध्ये सगळं ठीक असतं, आपल्याला समजतच नाही आपल्याला काय होतं आहे. म्हणजे आपण खुश नाही आहे तर का खुश नाही आहे, दुःखी आहे तर का दुःखी आहे, किंवा
खूप साऱ्या अशा गोष्टी मी तुम्हाला तर किती बोलू, जे सगळ्यांना वेगवेगळे होतात किंवा मला वेगळे आहे तर बाकीच्यांना पण वेगळे असू शकतात. तर या जेव्हा आपल्याला समजतं, आपल्याला माहितीच नाही की आपल्याला काय झालं आहे, तेव्हा तुम्ही एकदा ही गोष्ट पण जेव्हा तुम्ही डॉक्टरला, जे मी सगळ्या डॉक्टरना समजवत होती, तो समजलं कोणाला माहिती आहे का? डोक्याचा डॉक्टर आला, सायकॅट्रिस्ट बोलतात त्याला. त्याला समजलं की मी काय बोलायचं, आणि जेव्हा मी माझी प्रश्नाची उत्तरं त्याच्याकडे मागितली, तेव्हा त्यांनी मला ही उत्तरं दिली, जो कोणताही डॉक्टर, कारण का हे त्याचं काम होतं, म्हणून हे त्याला समजलं. अगर हे गोष्ट जर मी तापाचं औषध घ्यायला तिथे गेले असते, तर त्याला कसं माहिती असेल औषध तापाचं तो काय देईल? त्यामुळे ज्याचं काम त्यालाच जास्त व्यवस्थित माहिती असते. त्याच्यानंतर मला खूप फरक पडला. पण मी फक्त हे सांगते की त्याचे डिसॲडव्हान्टेज पण खूप आहे. फायदा आहे, पण ते कितपर्यंत राहणार? म्हणजे तुम्ही त्याच्यासोबत काहीतरी अजून पण केलंच पाहिजे. मी हे तुम्हाला सांगते. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू, कारण का व्हिडिओ खूप मोठा होतो आहे. ओके, थँक्यू. आणि प्लीज व्हिडिओला सपोर्ट करा. मी फक्त हा व्हिडिओ माझ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवायसाठी करते. थँक्यू सो मच. थँक्यू.